नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा। केले नसाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, वेद न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहतोय मुसळधार पावसामुळे संपूर्ण धर्माबाद शहरामध्ये तालुक्यासह अनेक गावांमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात केले आहे आणि हजारो एकर शेती पाण्याखाली गेली। त्याप्रमाणे सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या नावे भीक मागू आंदोलन सुरुवात केलेले आपण पाहू शकतो। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे, आपलं हे सरकार शेतकरी विरोधी आहे आणि काल पालकमंत्री आले असत्या, त्यांना आम्ही पाया पडलो, त्यांना विनंती केलं, त्यांच्या पुढे लोटांगण घातलो, त्यांना म्हणलो धर्माबाद मध्ये विदारक दृश्य आहे, आम्हाला आमच्या मायबाप सरकारनं आमच्यासाठी 2 मिनिट वेळ द्यावं। पालकमंत्र्याने सहज सांगून टाकलं की माझ्या गाडीमध्ये डिझेल नाही, माझी तब्येत ठीक नाही। या गोष्टीला आम्ही विचार केलो। आज घडीला आमच्याकडे 1 रुपया सुद्धा नाही। आमचा शेतकरी मेलेला आहे। आमचा आमदार आणि आमच्या पालकमंत्र्याला आमच्याकडून सर्व शेतकऱ्यांना भीक मागण्याशिवाय पर्याय नाही आणि या भीक मागून आम्ही त्यांच्या गाडीला आणि त्यांच्या ताफ्याला डिझेल पुरवण्याचं काम आम्ही भीक मागून करू आणि आमचं पुरामुळे परिस्थिती जी आज उद्भवली आहे, या आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय राहिलेला नाही। या पश्चिमपाडच्या बॅकवाट्यामुळे आमचं एवढं नुकसान झालेलं आहे, त्या अतोनात नुकसान या सरकारच्या चुकामुळे झालेलं आहे। ते भरून काढण्यासाठी, त्या सरकारला जाग आणण्यासाठी, आमची व्यथा सांगण्यासाठी त्या पालकमंत्र्याला, खासदारला, आमदारला भीक मागण्यासाठी आम्ही आज भीक मागे आंदोलन केलेलं आहोत। मायबाप सगळ्या माऊल्यांनी आम्हाला पैसे द्यावं आणि आमच्या नारायण पालकमंत्र्याच्या दौऱ्यामध्ये धर्माबाद होता, पण कालच्या पालकमंत्र्याच्या दौऱ्यामध्ये ते शेड्यूल अचानक रात्रीला बदलून सकाळी आम्हाला कळालं की पालकमंत्र्याचा दौरा चेंज झालाय। मला मनोरकर साहेबांचा फोन आला नारायणराव की पालकमंत्र्यांनी दौरा चेंज केलाय, धर्माबाद त्यामधून वगळून टाकलाय। कारण का धर्माबाद का वगळण्यात आलंय, कुंडलवाडी पर्यंत आलंय, तरी मी मनोरकर साहेबांच्या माध्यमातून सांगितलंय पालकमंत्र्याला, साहेब धर्माबाद पूर्ण फिरणं होत नसेल तर हरकत नाही, बाबळीच्या पुलापर्यंत या, फक्त पुलावरून धर्माबाद तालुक्याचं दृश्य पहा, मग तेव्हा तुम्हाला आमच्या तालुक्याचं पूर्ण चित्र स्पष्ट दिसेल। तरी पालकमंत्र्यांनी कुंडलवाडी पर्यंत आलेत, पण बिचाऱ्याच्या गाडीतलं तिथं आलं की डिझेल संपलंय, तिथं डिझेल संपलंय म्हणून पालकमंत्री बाबळीच्या पुलापर्यंत पण येऊ शकत नाहीत। त्यासाठी आम्ही आज त्या पालकमंत्र्याच्या गाडी डिझेल टाकण्यासाठी व आमच्या जिल्ह्याला 3 खासदार आणि एक मंत्री, 3 खासदार, 1 आमदार, पुरे 5 फरार। आपण पाहू शकतो संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने आक्रोश मोर्चा धर्माबाद तालुक्यामध्ये काढण्यात आले। संपूर्ण भीक मागू आंदोलन सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या नावे भीक मागू आंदोलन संपूर्ण शेतकरी संघर्ष समिती धर्माबाद व सर्व शेतकऱ्यांच्या वतीने धर्माबाद शहरामध्ये भीक मागू आंदोलन मोठ्या क्रोधित होऊन सर्व शेतकरी भीक मागू आंदोलन मागत आहेत, कारण की लोकप्रतिनिधींना धर्माबाद तालुक्यासाठी वेळ नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। जसे असत तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक।